नमस्कार मित्रांनो, पीक कापणी प्रयोगाच्या आधारे शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 17,000 रुपये पीक विमा हा मिळणार आहे. परंतु हा पीक विमा कधीपर्यंत शेतकऱ्यांना मिळेल, तर सविस्तर अपडेट आपण या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, त्यासाठी काय करा, व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पहा. विम्यातील मदतीसाठी फेब्रुवारी उजाडणार, पीक कापणी प्रयोगांच्या आधारेच भरपाई. सविस्तर अपडेट असा आहे मित्रांनो, राज्यात खरीप पीक विमा योजनेतून नैसर्गिक आपत्तीत नुकसानीपोटी देण्यात येणारी मदत आता फेब्रुवारीतच मिळेल अशी शक्यता आहे. यासाठी पीक कापणी प्रयोगांच्या आधारे भरपाई देण्यात येणार असून राज्यात आतापर्यंत 75,000 पैकी 64,000 पीक कापणी प्रयोग पूर्ण झाले आहेत. यातून येणारे सरासरी उत्पादन आणि रिमोट सेन्सिंगद्वारे येणारे तांत्रिक उत्पादन याचा मेळ घालून येणाऱ्या उत्पादना आधारे शेतकऱ्यांना भरपाई देण्यात येणार आहे. त्यामुळे सरसकट 17,500 रुपये प्रति हेक्टर मदत मिळेल असे राज्य सरकारकडून देण्यात आलेले आश्वासन पूर्ण होणार नाही अशी शक्यता आहे. पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेत नुकसान भरपाईसाठी पीक कापणी प्रयोग हा महत्त्वाचा निकष ठेवण्यात आला आहे. यापूर्वी गेले 2 वर्ष या योजनेतून स्थानिक नैसर्गिक आपत्तीमधून शेतकऱ्यांना मदत दिली जात होती. मात्र यंदा पीक कापणी प्रयोगावरच शेतकऱ्यांना मदत दिली जाणार आहे. राज्यात आतापर्यंत विविध पिकांसाठी सुमारे 64,000 पीक कापणी प्रयोग घेण्यात आले आहेत. याची माहिती केंद्र सरकारच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. यातील सरासरी उत्पादन व हैदराबाद येथील रिमोट सेन्सिंग संस्थेकडून मिळणारे तांत्रिक उत्पादन याचा मेळ घालून येणारे उत्पादन अंतिम असणार आहे. या उत्पादनानुसारच प्रत्येक महसूल मंडळनिहाय विमा कंपन्यांकडून मदत दिली जाणार आहे. यात महसूल मंडळनिहाय फरक असण्याची शक्यता आहे. कंपन्यांकरिता केंद्र सरकारचा शेवटचा पर्याय उपलब्ध. विमा कंपन्यांनी यातील सुमारे 404 पीक कापणी प्रयोगावर आक्षेप घेतला आहे. त्यानुसार कंपन्यांनी जिल्हाधिकारी पातळीवर अपील केले होते. मात्र संबंधित अधिकाऱ्यांनी हे अपील फेटाळून लावले आहेत. आता कंपन्यांना राज्यस्तरावर कृषी सचिवांकडे अपील करता येणार आहे. सचिवांना ही अपील थेट आल्यास विमा कंपन्यांना केंद्र सरकारचा शेवटचा पर्याय उपलब्ध असणार आहे. त्यानंतर केंद्र सरकारने दिलेल्या निर्णयानुसार कंपन्यांना भरपाई द्यावी लागणार आहे. अजूनही कापूस आणि तूर या 2 पिकांचे पीक कापणी प्रयोग सुरू आहेत. अनेक ठिकाणी दोन्ही पिके शेतामध्ये उत्पादनक्षम असल्याने तेथे पीक कापणी प्रयोगांना उशीर होणार आहे. या दोन्ही पिकांसाठी अजूनही सुमारे 9,000 पीक कापणी प्रयोग झालेले नाहीत. यासाठी किमान 1 महिना लागण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, विम्यातील मदतीसाठी फेब्रुवारी हा महिनाच उजाडणार आहे. तर हे होतं एक पीक विमा संदर्भात आपल्यासाठी एक महत्त्वाचं एक अपडेट. अशाच प्रकारच्या नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.